आणि ह्या वाजण्या गाजण्यामध्ये, ह्या कलेमध्ये आपण संपूर्णपणे लीन होऊन जातो आणि त्याच्यामधून आपल्याला जी शांती मिळते ती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक सुखाच्या दृष्टीने कारणीभूत आहे, हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही. नक्कीच या कलेच्या माध्यमातून आपण आपलं पण हरवतो आणि त्यामध्ये रस लीन होऊन जातो. अशा कलेला जोपासण्याचं काम देखील आपण नक्कीच केलं पाहिजे. काय 5,000 रुपयाच्या फक्त मानधनासाठी आपण ते करत नाही, पण दिवसेंदिवस सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये असेल, भजनामध्ये असेल, जो एक प्रकारचा उच्च कोटी आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो तो कोणत्याही मानधनापेक्षा फार मोठा आहे, उच्च कोटीचा आहे, हे देखील विसरून आपल्याला चालणार त्यानिमित्ताने नक्कीच नाही. पण आज जे कलावंत आहेत, ज्यांचं निसर्गाच्या याच्यामधून त्यांच्या अंगीकृत असलेले कलागुण आहेत, त्याला प्रोत्साहन म्हणून शासनाच्या तर्फे नक्कीच मदत केली जाते. आणि म्हणून प्रमोद भाऊ, आजचा शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे आणि परवापासून अधिवेशन चालू आहे. ह्या सर्व कलावंतांचा लोकप्रतिनिधी म्हणून आशिष देशमुख तुमचा आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि जिल्ह्याचा 100 नव्हे तर प्रत्येक विधानसभामध्ये 100 कलावंतांना त्या निमित्ताने पेन्शन मिळालं पाहिजे, ही मागणी नक्कीच आपण करू, असं आजच्या दिवशी आपल्या सर्वांना सांगतो. आज आचार्य डॉक्टर गायकवाडांसारखा अतिशय उच्च कोटीचा तबला वादक ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन ते कलेसाठी समर्पित केलं आहे, अशा लोकांना विविध शासनाचे पुरस्कार मिळावे. किंबहुना विदर्भाची भूमी ही कलावंतांची खाण असताना देखील एकही पुरस्कार आपल्या विदर्भातल्या कलावंताला मिळत नाही. हा त्या निमित्ताने होत असलेला विदर्भाच्या कलावंतांचा आवाज बनवून मी विधानसभेमध्ये बोलल्याशिवाय राहणार नाही. पण पुढच्या वर्षी आपल्या ह्या विदर्भातून देखील बहुतांश लोक कलावंत म्हणून त्यांना पुरस्कार हा राज्य सरकार व केंद्र सरकारने दिला पाहिजे. कोणत्याही पद्धतीमध्ये राम गणेश गडकऱ्यांची ही भूमी, विविध कलावंतांची भूमी, शेरवाळकरांची भूमी ही पुरस्काराविना आमचे कलावंत राहिले नाही पाहिजे. या दृष्टीने नक्कीच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना एकत्रित करून आम्ही तुमचा आवाज म्हणून नक्कीच कार्य करू, असा देखील विश्वास आजच्या दिवशी गायकवाड साहेब मी आपल्याला नक्कीच देतो आहे. इथे आमच्या सगळ्या बहिणी आहे. 1.5 वर्षापूर्वी काटोलला मी भला मोठा कलावंतांचा मेळावा घेतला होता. कोण कोण आलं होतं? आम्ही आलो, पुष्कळ जणी आलो. त्याच्यापर्यंत मी पुरस्काराचे त्या निमित्ताने सर्टिफिकेट पोहोचवतो. ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यानं लता मंगेशकर हॉस्पिटलचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहे. तुमच्यासाठी तुमच्याच नव्हे तर तुमच्या परिवाराला चांगल्यातली चांगली आरोग्य सुविधा ही अतिशय कमी नाम मात्र दरामध्ये अहयात देऊ, असं देखील आजच्या दिवशी या कलावंताच्या मेळाव्याच्या निमित्ताने राजकुमार घुलेची संघटना वेगळी, प्रमोद कुमार बागरेची संघटना वेगळी. हे यांना दुकाने कोण वेगवेगळे लावले? हे पसंत आहे का तुम्हाला? आपल्याला एक मुष्ट एक ताकद पूर्ण कलावंताची उभं करण्याची नक्कीच गरज आहे. आणि म्हणून जरी बरोबर आहे तुम्ही त्याचं नाव लिहिलं आहे, त्यानं इथं यायला पाहिजे होतं, अशा मताचं मी आहे. तर तुमच्यामध्ये एकोप्यानं आपण जर एकत्रित आलो आणि भली मोठी संघटना, भली मोठी ताकद सगळ्या लोक कलावंतांची जर केली तर नक्कीच आपल्या मागण्या सरकार दूर सारू शकत नाही. ती ताकद, ती शक्ती एकत्रित आल्याशिवाय होणार नाही. आणि त्या माध्यमातून भूतो न भविष्यातली अशी ताकद ही नक्कीच लोक कलावंतांची गावोगावच्या शहरातल्या घरातल्या होऊ शकते. ती उभी करण्याच्या दृष्टीने देखील आपल्या कलावंतांनी नक्कीच प्रयत्न करणं हे गरजेचे आहे. ते आपण आवर्जून कराल. इथे मोठ्या प्रमाणामध्ये साऱ्या बऱ्याच कलाकार जास्त दिसतील. म्हणजे सासू सुनाचे भांडणं सोडून कलावंताच्या भांडणामध्ये पण कसं आहे, घरीच राहू सासू सुनाच्या भांडण्या पाहू असे एखाद दिवस इथं वेगळं येणं, नाचणं, गाणं, भजनं मांडणं हे देखील चांगली गोष्ट आहे. पण आमच्या लाडक्या बहिणीचे आम्ही सर्व लाडके पाहू. आम्ही निवडून आलो. आमच्या
लाडक्या बहिणीने आम्हाला मतं दिले भरभरून म्हणून आम्ही निवडून आलो. म्हणून तसंही तुम्हाला आम्ही कधीही विसरणार नाही. आणि म्हणून बस मध्ये अर्धी तिकीट असेल का नाही दिली ना आहे ना. कसा नाही आला तुम्ही इथं अर्ध्या तिकिटावर आला नाही पर्सनल गाड्या 1500 रुपये नाही. आमच्या सरकारला सोबत ठेवा. तुमचे 2100 रुपये आशिष देशमुख तुम्हाला सरकारकडून घेतल्याशिवाय आमचं बसणार नाही. मोदीजीचं स्वप्न आहे की बचत गटाच्या माध्यमातून जे आमच्या महिलांना रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून देतो त्याच्या माध्यमातून फक्त 1500 आणि 2100 रुपये नाही तर प्रत्येक आमची बहीण ही लखपती दिदी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला नक्की प्रयत्न करायचे आहे. त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण हे खऱ्या अर्थाने आम्ही करून दाखवू. आज मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आता बिहारमध्ये जर सरकारे बसले असेल तर महिलांची एकजूट होती. महिलांना एक मुष्ट निर्णय घेतला हे सरकार पाहिजे, हे आमदार पाहिजे म्हणून आम्ही निवडून आलो आहे. हे कधी आम्ही विसरून जाणार नाही. तुमच्या पैकीच एक सामान्य आदिवासी घरची महिला आम्ही राष्ट्रपती म्हणून या देशाच्या सर्वोच्च स्थानी बसतो. आज देशाचं जर बजेट होते तर या देशाची फायनान्स मिनिस्टर मागच्या 9 वर्षापासून जर कोणी असेल तर ती महिला आहे. तुमच्यापैकी एक महिला ही येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये अजून जास्त शक्तिशाली बलशाली व्हावी म्हणून पुढच्या ज्या निवडणुका आहे ना त्याच्यामध्ये 1/3 आमदार महिला, 1/3 खासदार महिला. महिलांचं सक्षमीकरण करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. असाच विश्वास आजच्या दिवशी आमच्या सर्व लाडक्या बहिणींना देतो. जास्ती वेळ मी आपला घेत नाही. परत एकदा या लोककलावंताच्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व आमच्या कलावंतांचं कळमेश्वर नगरीमध्ये स्वागत करतो. आणि आजचा दिवस आपण चांगल्या सुखा समाधानाने मौज मजेने आनंदी घालवा अशी इच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.